नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल सेंटरमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मी व्हर्च्युअल विषय मार्गदर्शक दिलीप पवार। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला आज आपण त्या घटकाला सुरुवात करूया। खरा नागरिक या पाठात खरा नागरिक कसा असावा, जिम्मेदार नागरिक, जबाबदार नागरिक, नागरिकाचे अधिकार, नागरिकाची कर्तव्ये हे या पाठात आपल्याला सांगितलेले आहे। लेखकांचा परिचय पाहूया। ते प्रसिद्ध लेखक आहेत, पत्रकार, वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्ग याग, साद मयूराची इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। किशोर, लोकनाट्ये, घटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल असे लेखन त्यांनी केलेले आहे। उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना जे फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्ये आचरणात आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे। निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे। या ठिकाणी लेखक सुहास बारटक्के सांगतात की ज्या शालेय विषयात, शाळेतील विषयात जो आपण अभ्यास करतो तो अभ्यास फक्त करायचा नसून त्या अभ्यासातील जे मूल्य आहे, जे ज्ञान आहे ते आपण आपल्या आचरणात आणायचे आहे, आपल्या वर्तनात आणायचे असतात हे सांगून त्यांनी निरंजनच्या व्यक्तिरेखेतून, निरंजन नावाचा एक मुलगा आहे, त्याच्या व्यक्तिरेखेतून, त्याच्या माध्यमातून आपल्याला हे स्पष्ट करून दिलेले आहे। आणि निरंजनने या पाठात जे दाखवलेले प्रसंगावधान आहे ते खूपच उल्लेखनीय आहे असे लेखक आपल्याला या पाठात सांगतात। बघूया। निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता। आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर होता। तो झाला की संपलीच परीक्षा। इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र तिन्ही विषयाचा केवढा अभ्यास करावा लागतो, त्यात हे नागरिक शास्त्र जरा अवघडच। पहा, निरंजन सकाळी सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसला होता कारण आज त्याचा शेवटचा पेपर होता। तो शेवटचा पेपर म्हणजेच नागरिक शास्त्राचा पेपर। आणि नागरिक शास्त्राचा पेपर झाला की संपली परीक्षा, सुट्टी लागणार म्हणून तो खुश होता। परंतु इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या तिन्ही विषयाचा अभ्यास खूपच मोठा असतो, खूपच जास्त असतो आणि त्यात नागरिक शास्त्र हा विषय अवघडच। पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता। बघा, पहाटेची म्हणजे जी सूर्योदयाच्या अगोदरची जी वेळ असते, सकाळची जी वेळ असते ती वेळ अभ्यासासाठी योग्य असते असा भडसावळे गुरुजींनी सल्ला दिला आहे आणि तो सल्ला अगदी योग्य आहे असा निरंजन म्हणत आहे। सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो। शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजतवानं बनलेलं असतं। सकाळचं जे टवटवीत आणि प्रसन्न एकदम फ्रेश असं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये अभ्यास खूप छान होतो, खूप चांगला अभ्यास होतो कारण आपलं शरीर रात्रभर पुरेशा विश्रांतीमुळे एकदम ताजतवानं बनलेलं असतं। म्हणून आपला अभ्यास सकाळच्या वातावरणामध्ये खूप छान होतो। प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं
हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. बघा, प्रसन्न वातावरण, जे सकाळचं वातावरण आहे, जे फ्रेश ताजंतवानं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये अभ्यास करताना आपलं जे लक्ष आहे, जे मन आहे, ते चटकन अभ्यासात लागून जातं. आणि त्याचबरोबर जी सकाळची हवा असते, त्या हवेमध्ये एक सुखद असा गारवा असतो. आणि दुरून एखादी रेडिओवरची भूपाळी, भक्तिगीतं आपल्याला सकाळी सकाळी ऐकू येतात आणि अशा वातावरणामध्ये अभ्यासात मन चटकन लागून जातं, असे लेखक या ठिकाणी सांगतात. ते नसेल तर पक्ष्याचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोकही चटकन पाठ होतो. आणि रेडिओ, भक्तिगीतं जर नसतील तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत, म्हणजे सकाळी सकाळी जे पक्षी किलबिलत असतात, त्यांचा जो किलबिलाट आवाज असतो, तो एक सुमधुर संगीतासारखाच असतो आणि ते संगीत आपल्या साथीला असतंच. आणि अशा आल्हाददायक वातावरणात, सकाळच्या वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक आपल्याला चटकन पाठ होतो. संस्कृत आपल्याला पाठांतर होण्यासाठी अवघड जाते. त्यामुळे अशा सकाळच्या वातावरणात अशी अवघड जाणारी गोष्ट आपल्याला एकदम सोपी होऊन जाते. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं, त्याची रीतही लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. बघा, एरवी म्हणजे आपल्याला शाळेत एरवी जे काही कळत नाही, जे काही कळलेलं नाही, उदाहरणार्थ एखादं गणित आपल्याला एरवी कळत नाही, तर त्याची रीतही लक्षात राहत नाही. तर ही गोष्ट आपण जर सकाळच्या वातावरणात केली तर ती पटकन लक्षात राहून जाते. हा निरंजनचा अनुभव आहे. त्यामुळेच निरंजनला वाटते की भडसावळे गुरुजींनी जो सल्ला दिलेला आहे की सकाळच्या वातावरणात अभ्यास खूप छान होतो, हा सल्ला त्याला योग्य वाटतो आणि मोलाचा वाटतो. अशा प्रकारे निरंजनने भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला योग्य आहे असा निरंजन सांगत आहे. बघा, हे सकाळचे वातावरण, अशा प्रकारचे सकाळचे वातावरण असते, एकदम फ्रेश, ताजंतवानं आणि एकदम टवटवीत असं वातावरण असतं. आणि अशा वातावरणात आपलं मन आपल्या कामात, आपल्या कार्यात पटकन लागून जातं आणि आपलं काम चांगल्या रीतीने पूर्ण होते, असे लेखक या ठिकाणी सांगतात. निरंजनची गुरुजीवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. बघा, निरंजन जो मुलगा आहे त्याची आपल्या गुरुजीवर खूप श्रद्धा होती. श्रद्धा म्हणजे विश्वास, खूप विश्वास होता. आणि तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. का प्रेम होतं? तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. तो त्यांचा लाडका विद्यार्थी पण होता, त्याच्यावर खूप प्रेम पण करत होते, कारण तो एक असा विद्यार्थी आहे, असा मुलगा आहे की तो एक प्रामाणिक आहे आणि तो अभ्यासही आपला प्रामाणिकपणे करत असे. त्यामुळे गुरुजींचा पण त्याच्यावर विश्वास आहे, प्रेम आहे आणि तो गुरुजींचा लाडका विद्यार्थी आहे. या जगात तसं त्याचं कोणीच नव्हतं. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. बघा, या जगात दूरदूरचं त्याचं कोणीही नव्हतं. लहानपणीच आई वडील वारल्यामुळे त्याचं या जगामध्ये कोणीही नव्हतं. एक दूरदूरच्या नात्यातली त्याची एक मावशी होती आणि ती मावशी चिपळूण शहरालगत एका उपनगरात राहत होती आणि त्या मावशी बरोबर हा निरंजन सुद्धा त्या चिपळूण शहरालगतच्या उपनगरात मावशीच्या घरी राहायचा.
गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. गावापासून यानी की चिपळूण गावापासून दूर एका डोंगराच्या पायथ्याशी, डोंगराच्या खाली मावशीचं घर होतं. आई वडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणून सोडलं. बघा, आई वडील त्याचे लहानपणीच वारलेले असतात आणि काही दिवस निरंजनचा सांभाळ जो आहे तो त्याच्या मामाने केलेला असतो आणि मामा काही कामानिमित्त, काही कामासाठी निरंजनला चिपळूणला आणतो आणि चिपळूणला आणून या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला, तो कायमचाच. बघा, त्यावेळी निरंजनच्या मामानी निरंजनला चिपळूणला त्याच्या दूरच्या नात्यातील मावशीकडे आणून सोडले आणि तो त्या ठिकाणून निघून जातो मुंबईला आणि मुंबईला निघून जातो तो कायमचाच, परत येत नाही. पण जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. रडत बसू नको, शेण गोटा वगैरे जे पडतील ती सारी कामं कर, मावशी देईल ते खा आणि इथंच राहा, मावशी तुला शाळेतही घालणार आहे. मामा जाता जाता मात्र एक सल्ला देऊन जातो की रडत बसू नकोस. शेण गोटा, शेण म्हणजे गाय म्हैस जे बांधतात त्या ठिकाणचं शेण, गोबर. गोटा म्हणजे गाय म्हैस बांधण्याची जी जागा असते ती जागा, जे मिळेल जे पडतील ते सर्व काम कर आणि मावशी देईल तेच खा, तेवढंच खा आणि इथंच राहा, मावशीकडेच राहा आणि मावशी तुला शाळेतही घालणार आहे, असे सांगून असा एवढा मोलाचा सल्ला देऊन मामा त्या ठिकाणून मुंबईकडे निघून जातो, तो परत येतच नाही. अशा प्रकारे मावशीचे जे घर आहे ते डोंगराच्या पायथ्याशी, गावापासून दूर अंतरावरती डोंगराच्या पायथ्याशी मावशीचे घर असते आणि या ठिकाणी मावशी आणि निरंजन दोघे राहत असतात. मामा गेला तो पुन्हा परतला नाही, मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. बघा, निरंजनचा मामा जो गेला तो परत आलाच नाही, मात्र निरंजन हा छोटासा मुलगा तो मावशीच्या घरी एक इमानदारीने, एक प्रामाणिकपणे काम करत राहिला आणि मावशीच्या घरातले जेवढे काही लोक आहेत त्या लोकांशी त्यांनी जमवून घेतलं, पटवून घेतलं आणि त्या ठिकाणी तो व्यवस्थित राहून, प्रामाणिकपणे राहून, त्यामुळे मावशीने त्याचे शाळेत नाव दाखल केले, शाळेत प्रवेश घेतला. मावशीची परिस्थिती येता तताच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. बघा, या ठिकाणी मावशीची परिस्थिती पण येता तताच म्हणजे बेताचीच आहे, गरिबीचीच आहे. त्यामुळे निरंजन त्या गावातील थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून जेवायचा. बघा पुढे, पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भट सावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. बघा, तो ज्यावेळी त्याचा प्रवेश घेतला, तो शाळेत जाऊ लागला आणि पहिल्याच वर्षात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून त्याची अभ्यासातली प्रगती दाखवून त्यांनी सर्वांचा एक विश्वास जिंकलेला आहे, तो सर्वांची मनं जिंकलेली आहेत आणि त्यामुळेच त्याच्या शाळेतील भडसावळे नावाचे जे गुरुजी असतात त्यांनी त्या निरंजनचे गावातील थोरा मोठ्यांच्या कडे जेवणाचे वार लावून दिलेले आहेत. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. दररोज सकाळी
जसे भडसावळे गुरुजींनी वार लावून दिलेले आहेत, त्याप्रमाणे तो रोज सकाळी एकाच्या घरी दुपारी एकाच्या घरी जेवायला जायचा आणि त्या ठिकाणी जेवण करून तिकडे शाळेत जायचा आणि शाळेतून मात्र संध्याकाळी तो आपल्या मावशीच्या घरी यायचा आणि मावशीकडे जे काही मिळेल थोडंफार ते खाऊन तो मावशीकडे राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोट्यातली कामं आटपून अभ्यासाला बसायचा. मावशीकडे तो राहायचा. सकाळी लवकर उठायचा, अभ्यास करायचा. घरातली जे काही कामे त्याला मिळतील, गोट्यातील जे काही सारे कामे असतील ते सर्व आटपून म्हणजे उरकून करून तो अभ्यासाला बसायचा. गुरुजीवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे. बघा, तो आपल्या गुरुजनांवर, आपल्या गुरुजींवर, आपल्या सरांवर खूप विश्वास ठेवायचा आणि परीक्षेत तो पहिला नंबर पटवायचा. त्यामुळे भडसावळे गुरुजींनी त्याच्या वह्या आणि पुस्तकांचा सर्व खर्च करायचे भडसावळे गुरुजी स्वतः करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच मी सारा खर्च करेन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही. गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. मात्र गुरुजींनी त्याला एक सांगितलं होतं, एक सूचना दिलेली होती की जोपर्यंत तुझा वर्गात पहिला नंबर येईल तोपर्यंतच ही मदत मी तुला करेन. जेव्हा तुझा नंबर येणार नाही तेव्हा बंद. सर्व जो खर्च, जी मदत मी तुला करत आहे ती मदत फक्त तुझा जोपर्यंत पहिला नंबर येत आहे तोपर्यंतच करणार आहे, नाहीतर सर्व बंद. हे वाक्य मात्र निरंजनच्या चांगल्या प्रकारे लक्षात ठेवून तो झटून आणि की खूप मेहनतीनं अभ्यास करायचा. बघा पुढे अशा प्रकारे तो सकाळी उठून अभ्यास करायचा आणि या प्रकारे जे गाय म्हैस त्यांचा जो तबेला आहे, त्यांची जी बांधण्याची जागा आहे ही सकाळी उठून लवकर साफ करून त्या ठिकाणचं काम करून तो अभ्यास करत असायचा. आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. बघा, आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना त्याचे या अगोदरचे सर्व पेपर ते खूप चांगले गेले होते, त्यामुळे तो मनोमन खुश होता, आनंदी होता. नागरिकाची कर्तव्ये कोणती, उत्तम नागरिक कोणाला म्हणावे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. बघा, तो नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना यापूर्वीचे या अगोदरचे जे सर्व पेपर्स आहेत, विषय आहेत, त्याचे पेपर खूप चांगले गेले होते, त्यामुळे तो मनोमन खुश आहे. आणि नागरिक शास्त्रातील नागरिकांची कर्तव्य काय आहेत, उत्तम नागरिक कोण असतो, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण, अशा प्रकारचे सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक, निरंजन ताडकन उठून उभा राहिला आणि अशा प्रकारे तो अभ्यास करत असताना किती वेळ झाला त्याला काही समजले नाही आणि पाहतो तो उशीर झाल्यामुळे तो पटकन उठून उभा राहतो. त्यावेळी 9 वाजून गेले होते. 10:30ची परीक्षा. त्याआधी देशमुखाकडे जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. भराभरा आवरून तो निघाला. ज्यावेळी अभ्यास करत असतो त्यावेळी कसा वेळ निघून जातो त्यालाच कळत नाही आणि उठून पाहतो तो 9 वाजून गेले होते आणि त्याची परीक्षा 10:30ची. त्या अगोदर त्याला देशमुख यांच्याकडे जेवणासाठी जायचे होते आणि त्या ठिकाणाहून कितीतरी लांब, केवढं तरी म्हणजे
कितीतरी दूर चालायचं आहे आणि यासाठी तो भराभर यानी की पटापट आवरून लवकरात लवकर आवरून तो निघालेला आहे. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची. बघा, मावशीचं घर गावाच्या बाहेर आहे, डोंगर पायथ्याशी आहे, डोंगराच्या खालच्या बाजूला आहे आणि त्या ठिकाणाहून जात असताना वाटेत रस्त्यामध्ये एक नदीही लागायची आणि त्या नदीतून जात असताना, नदी पार करत असताना त्या पाण्यातून उतरून ती नदी पार करायला लागायची. नदीतून पाण्यात उतरून चालत चालत या टोकावरून नदीच्या दुसऱ्या टोकावर दुसऱ्या बाजूस पाण्यातून उतरून जावं लागायचं. परंतु आता आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. बघा, परंतु आता काय झालेलं आहे, कोकण रेल्वे आलेली आहे आणि त्या कोकण रेल्वेमुळे त्या नदीवर खूप छान असा पूल तयार झालेला आहे. रेल्वेचा ब्रिज तयार झालेला आहे आणि पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं. बघा, ज्यावेळी त्या काही दिवसापूर्वी निरंजनला त्या नदीच्या पाण्यातून उतरून नदी पार करावं लागत होती. त्यानंतर काही दिवसानं त्या नदीवरती कोकण रेल्वेसाठी एक छानसा पूल झाला, ब्रिज झाला आणि त्या पुलाच्या एका बाजूला लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. आणि की फुटपाथ पायी चलण्यासाठी लोकांना त्या ब्रिजवरून नदी पार करण्यासाठी एक छोटीशी पाऊल वाटही ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे त्या पुलावरून जाणं येणं खूप सोपं झालं होतं, असं निरंजन सांगत आहे. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. निरंजन परीक्षेसाठी जात आहे. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर आहे. तो आपल्या मनातली मनात अभ्यासाची उजळणी रिव्हिजन करत करत तो झपाझप यानी की लवकर लवकर एकदम फास्ट चालत होता, पटापट चालत होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. तो चालत असताना वाटेत त्याला एक भला मोठा दगड पडलेला दिसला. जी पाऊल वाट असते त्या पाऊल वाटेमध्ये एक दगड त्याला पडलेला दिसला. कोणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. तो विचार करतो की हा दगड कोणीतरी काही कामानिमित्त घेतला असेल, वाटावर रस्त्यावर घेतला असेल, परंतु तो उचलून टाकायचा विसरून गेले आहेत. विसरून त्या ठिकाणीच तो दगड राहून दिला आहे आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. तर तो असा विचार करत करत त्याने स्वतः तो दगड उचलला आणि बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येईल. निरंजनला अशा प्रकारचे जे लोक बेफिकीर आणि दुसऱ्याची बिलकुल काळजी नाही, आपल्या कार्यामुळे आपण केलेल्या काही चुकांमुळे दुसऱ्यांना त्याचा काय परिणाम होईल, दुसऱ्यांना किती त्रास भोगावा लागेल याचा लोक विचारही करत नाहीत. यामुळे त्याला अशा बेफिकीर लोकांचा भयंकर म्हणजे खूप असा राग येत असे. त्यावेळी तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय, असं त्याचं म्हणणं होतं. निरंजन सांगतो, ठीक आहे, तुम्ही कामासाठी तो दगड घेतला असेल, रस्त्यावर ठेवला असेल, परंतु तुमचं काम झाल्यानंतर तो दगड बाजूला करायला हवा, परंतु तुम्ही विसरलात.
तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु त्याच दगडाला दुसरा कोणी ठेच काढून तो आपल्या स्वतःच्या जीवाला मुकतो, त्याचा जीव जातो, त्याचं काय? असं निरंजन या ठिकाणी सांगत आहे की आपल्या एखाद्या कृत्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये, दुसऱ्याचा जीव जाऊ नाही असं त्याला वाटत आहे. म्हणून अशा बेफिकीर लोकांचा त्याला खूप भयंकर असा राग येत असे. पण दुसरा ठेच काढून जीवाला मुकतो त्याचं काय, असं त्याचं म्हणणं होतं. काही लोक बेफिकिरीनं वागतात, त्यांना त्याची जबाबदारी काय आहे, माणसाची कर्तव्य काय आहेत, हे काहीच माहीत नसतं. आणि आपण केलेल्या कृत्यामुळं, आपण केलेल्या काही कामामुळं त्याचा दुसऱ्याला त्रास होईल असा विचार न करता काही लोक वागतात. या गोष्टीचा त्याला खूप भयंकर असा राग येत असे. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे जी नदी आहे, ही नदी पार करून जावं लागत असे. आणि काही दिवसानंतर याच नदीवर कोकण रेल्वेचा ब्रिज बनल्यामुळे त्या नदीवरून ये जा करणं खूप सोपं झालं होतं. असंच ही नदी आहे. बघा, अशा प्रकारे एक छोटीशी पाऊलवाट सुद्धा या ब्रिज वरती बनलेली आहे. त्यामुळेच या नदीवरून ये जा करण्यासाठी खूप सोपं झालेलं आहे. अशा प्रकारे जी पाऊलवाट असते, जो रस्ता असतो आणि मध्येच एक दगड असल्यामुळे त्या रस्त्यावरून ये जा करताना लोकांना त्रास होतो. त्या दगडाला ठेचकाळून कोणी आपल्या जीवाला पण मुकू शकते. या अशा गोष्टींमुळे निरंजनला अशा बेफिकीर वागणाऱ्या लोकांचा खूप असा भयंकर राग येत होता. अशा प्रकारे आपण या घटकाचा अभ्यास केला. हा घटक सर्वांना उत्तम प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा घटक पुन्हा पाहू शकता. याकरिता आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील घटकासाठी. धन्यवाद.